आणि आता डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये सहभागी झाली आहे, तुला जपणार आहे ही झी मराठीची जी मालिका आहे, त्या मालिकेची टीम आता आपल्यासोबत आहे. खूप स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये. आणि गुढीपाडव्याचा उत्साह आहे आणि हा जी शोभायात्रा आहे, कशी एन्जॉय करता तुम्ही सगळे? खूप खूप छान वाटतंय आणि आम्ही खरंच स्वतःला भाग्यवान समजतोय की गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रेत सामील होता आलं आणि फार मज्जा येते. एकूण आजूबाजूचं वातावरण, गुढीपाडव्याचा शुभ दिवस, तो उत्साह आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी. अख्खं वर्ष असं जाईल अशी अपेक्षा आहे. खरं तर आजवर ज्या प्रेक्षकांना, ज्या चाहत्यांना, या मालिकेच्या चाहत्यांना आपण स्क्रीनवरून त्यांना दर्शन देत असतो, भेटत असतो, पण आता प्रत्यक्ष ती मंडळी तुम्हाला भेटतायत, फोटो काढतायत, इंटरॅक्शन सुरू आहेत. कसं वाटतं हा सगळा माहोल पाहताना? म्हणजे आता येता येता आता एवढे फोटो काढलेत, त्या दोघी मला म्हणतात सगळ्यांना ओळखतेस का तू? तर मी म्हटलं नाही, मी ओळखत नाहीये. त्यांनाच आपण खूप आपलेसे वाटतोय, कारण रोज आपल्याला ते सिरियलमध्ये टीव्हीवर पाहतात म्हणून. पण असं डोंबिवलीला आल्यानंतर असं वाटतंय की असं वाटतंय खरंच आपली फॅमिली आहे. म्हणजे असं वाटत नाही मी परक्या ठिकाणी आले. पण आणि शोभायात्रेला मी आयुष्यात पहिल्यांदा आले. सो मला खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. आज छान वाटतं, पण याच्या आधी का नाही आलो? आता ह्याच्याबद्दल थोडंसं वाटतंय का? हो, अगदीच वाटतंय. दुःख, खंत की मी का नाही आले. पण मला दरवर्षी यायला खूप आवडेल. तुझ्या बाबतीत काय, तू पहिल्यांदाच आलीस की याच्या आधी तू सहभागी झाली आहेस? मी डोंबिवलीत पहिल्यांदा आली आहे शोभायात्रेला. पण मी ठाण्यात राहते, सो मी ठाण्याच्या प्रत्येक शोभायात्रेला मी सकाळी उठून तयार वगैरे होऊन, पण आज खूप स्पेशल आहे. कारण की आज ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह तुला जपणाऱ्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्ही आलोय आणि लोक इतकं प्रेम करतायत हे बघून इतकं छान वाटतंय आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी एवढा उत्साह आणि एवढं प्रेम मिळतंय, अजून काय हवंय. तुम्ही आलात, वेळ दिलात, यासाठी खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट. गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. तुम्हालाही एबीपी माझाच्या पूर्ण टीमकडून खूप शुभेच्छा. तर डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये अभिनेत्री हेमांगी कवी, योगिता चव्हाण, अंबर गणपुले हे कलाकारही सहभागी झालेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनोद घाडगे यांनी. शोभायात्रेमध्ये सन मराठीवरचे कलाकार, तू अनोळखी तरी सोबती, या मालिकेतील कलाकार आपल्या सोबत आहेत. हेमांगी खूप स्वागत, योगिता स्वागत, अंबर खूप स्वागत तुमच्या तिघांचंही. खूप छान उत्साहामध्ये गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो, उत्सव साजरा केला जातोय. काय भावनात, काय वाटतंय आता? खूप छान वाटतंय. आज सर्वात आधी एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपलं मराठी नववर्ष सुरू होतंय, त्यामुळे छान वाटतंय आणि इतक्या दणक्यात सुरू होतंय. सन मराठीच्या सिरियलच्या निमित्ताने आम्ही डोंबिवलीच्या तर आपण शिवतीर्थवरची खास दृश्य पाहतोय. राज ठाकरेंच्या घरी गुढी उभारली जाते, गुढीला वंदन केलं जाते. राज ठाकरे सहकुटुंब आता पूजन करताना दिसतात. राज ठाकरे आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, त्यासोबतच आई आहेत आणि राज ठाकरेंची मुलगी देखील आपल्याला दिसतेय. खाली मनसैनिकही जमा झाले होते. काही वेळापूर्वी ढोलताशा पथकही तिथे दाखल झालेलं होतं. राज ठाकरेंच्या घरी विधिवत आता गुढीचं पूजन केलं जात आहे. राज ठाकरेंसोबतच त्यांच्या आई दिसत आहेत दृश्यांमध्ये, त्यासोबतच पत्नी शर्मिला ठाकरे दिसत आहेत, त्यासोबतच मुलगी दिसतीये उर्वशी ठाकरे. हे सगळेच जण या गुढीपाडव्याच्या पूजनात आता सहभागी झालेले आहेत, गुढीला वंदन करतायत. शिवतीर्थवरची खास दृश्य आपण पाहतोय. आज संध्याकाळी मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. दरवर्षी राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं एक नवी दिशा आपल्या कार्यकर्त्यांना देत असतात, पदाधिकाऱ्यांना देत असतात आणि यावेळी राज ठाकरेंनी आधीच सांगितलेलं आहे की या गुढीपाडव्याच्या निमित्तानं काही खास संदेश असणार आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलतात या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा आहे. त्या अनुषंगाने देखील या गुढीपाडवा मेळाव्याकडे खास लक्ष असणार आहे. शिवतीर्थवर, शिवाजी पार्कावर मोठी तयारी करण्यात आलेली आहे या गुढीपाडव्याच्या मेळाव्याची. आणि आता सकाळची दृश्य आपण पाहतोय. शिवतीर्थ निवासस्थानी गुढीपूजन केलं जात आहे. तर मोठ्या संख्येनं